नमस्कार. कथाकथन 62. कथेचं नाव आहे क्रांतीवीर नाना पाटील. क्रांतीवीर नाना पाटील. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपल्या भारतामध्ये जातीला फार महत्त्व होतं. प्रत्येक जण आपली जात श्रेष्ठ मानत होता. तसेच आमचा धर्म श्रेष्ठ मानत होता. की स्वातंत्र्यापूर्वी धर्माला श्रेष्ठ मानलं जात होतं, जातीला महत्त्व मानलं जात होतं, श्रेष्ठ मानलं जात होतं. आणि म्हणून माणसांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण झाली नाही. लक्षात ठेवा. आता राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय? तर आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये आपण सर्वजण एक आहोत, आपण सर्वजण एक आहोत ही भावना निर्माण होणे म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता. आणि ही स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रीय एकात्मता प्रत्येक नागरिकांच्या मनात निर्माण झालेली नव्हती. काही जणांच्या मनामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण झालेली होती, पण आपल्याला स्वातंत्र्य मिळावं असं वाटत असेल तर भारतातील प्रत्येक नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण झाली पाहिजे हे क्रांतीवीर नाना पाटील यांनी ओळखले होते, जाणले होते. आणि मग ते जन जागृतीसाठी, समाज जागृतीसाठी प्रत्येक खेडोपाडी जाऊन ते व्याख्यान देऊ लागले की जेणेकरून सर्वांच्या मनामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी, आपण सर्वजण एक आहोत ही भावना निर्माण व्हावी. आणि त्याच्याशिवाय आपणाला स्वातंत्र्य मिळणार नाही. सर्व जाती जातीमध्ये उरफडलेले होते, धर्माला श्रेष्ठ मानत होते. तसेच की लोक कर्जबाजारी होते, की शेतकरी वर्ग म्हणा, मजूर वर्ग म्हणा, कर्जबाजारी होते. त्यांच्या सावकाराला घाण दिलेल्या जमिनी परत मिळालेल्या नव्हत्या. सर्वजण हैराण झालेले होते, त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. आणि मग त्यांना राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय हे माहीतच नव्हतं. की प्रत्येकाच्या अंगावर कर्ज, गरिबी, उलट जास्त आपल्या भारतामध्ये शेतकरी वर्ग जास्त, मजूर वर्ग जास्त आहे. आणि त्यांची अवस्था खराब झालेली होती, अंगावर कर्ज असायचं, आर्थिक टंचाई असल्यामुळं त्यांचं फारसं आपल्या देशाकडे लक्ष नव्हतं. प्रत्येकाच्या मनात विवेचना, पोटासाठी पैसा मिळाला पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, श्रम केलं पाहिजे हे क्रांतीवीर नाना पाटील यांनी ओळखलं. आणि जोपर्यंत प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रीय एकात्मता निर्माण होत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य मिळणार नाही हे ओळखून क्रांतीवीर नाना पाटील यांनी प्रति सरकार स्थापन केलं. प्रति सरकार स्थापन केलं आणि त्यालाच शेतकरी वर्ग प्रति सरकार म्हणू लागला. त्यालाच शेतकरी वर्गात काय म्हणायचे? पत्री सरकार. प्रति सरकार नाही, पत्री सरकार. ते शेतकरी असे का म्हणायचे? कारण शेतकरी बैलाच्या पायाला बांधून तळव्याला नाला ठोकत असे, पत्र्या ठोकत असे, पत्री ठोकत असे. आणि म्हणून ते लोक शेतकरी की प्रति सरकारला पत्री सरकार म्हणत असत. लक्षात घ्या. आणि नाना पाटील, क्रांतीवीर नाना पाटील काय करायचे पहा, जे इंग्रजांना फितूर झालेले 150 वर्ष इंग्रजांच्या बाजूनं, आपल्यातलेच भारतातले लोक इंग्रजांच्या बाजूनं झालेले, आपली माहिती, गुप्त माहिती त्यांना देतात. जे भारतातील गद्दार लोक आहे, जे सर्व माहिती त्या इंग्रजांना सांगतात, इंग्रजांच्या बाजूनं आहेत. आपल्या भारतातील काही लोक गद्दार होते.
तर क्रांतीवीर नाना पाटील ह्या गद्दार लोकांना पकडायचे आणि त्यांच्या पायाला दोरी बांधून त्यांच्या तळव्याला काठीने मारायचे, ठोकायचे, गद्दार लोकांना शिक्षा करायची. आणि यालाच प्रति सरकार म्हणतात. पण शेतकरी म्हणायची पत्री सरकार. का? बैलाच्या पायाला शेतकरी काय करतो? पाय बांधून तळव्याला पत्री ठोकतो. आणि क्रांतीवीर नाना पाटील जे गद्दार लोक आहेत त्यांचे पाय बांधून तळव्याला काठीने ठोकत असत, मारत असत. आणि म्हणून शेतकरी म्हणायचे हे पत्री सरकार आहे. आणि सर्वसाधारण लोक कर्जबाजारी असायचे. अस्पृश्यता म्हणा, सावकाराचं कर्ज म्हणा, आणि धर्मभोळेपणा, धर्माचे वेड, धर्माचं प्राबल्य यामुळं भारतातील लोकांच्या मनात राष्ट्रीय एकात्मता निर्माण झालेली नव्हती. क्रांतीवीर नाना पाटील म्हणतात, साताऱ्याचा जो एकूण सातारा जिल्ह्याचा महसूल आहे, जेवढा पैसा संपूर्ण सातारा जिल्ह्याचा महसूल जेवढा आहे तेवढा पैसा लोकांना पंढरपूरला जाण्यासाठी, वारीला जाण्यासाठी खर्च व्हायचा. विचार करा, जेवढा सातारा जिल्ह्याचा महसूल आहे तेवढा पैसा वारीला जाण्यासाठी खर्च होता. कारण त्या वेळेला धर्मभोळेपणा म्हणा, धर्माचं प्राबल्य म्हणा, याच्यामुळं आपला भारत देश हे गोरगरीब लोक यांना राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय माहीतच नव्हतं. आणि ती निर्माण व्हावी म्हणून खेडोपाडी जाऊन क्रांतीवीर नाना पाटील यांनी व्याख्याने दिलेली, की जेणेकरून प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी प्रत्येक खेडोपाडी जाऊन राष्ट्रीय एकात्मतासाठी व्याख्याने दिली आहेत. लक्षात ठेवा. धन्यवाद.